पालघरमध्ये महाविकास आघाडीला मोठी संधी। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। 2024च्या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची मोठी संधी महाविकास आघाडी समोर उभी आहे। अशा सकारात्मक आशावादी परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुर्दैवाने पालघर लोकसभेच्या बाबतीत सुरुवातीपासून ते आतापर्यंत कायम बॅकफूटवर राहिले आहे। उद्धव ठाकरेंची उदासीनता आणि घटक पक्षांकडून मिळणाऱ्या आयत्या मदतीवर विसंबून राहण्याची भूमिका आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे पालघर लोकसभेतील भविष्य अडचणीत आणण्यास कारणीभूत ठरली आहे। पालघर लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची महाविकास आघाडीला इतिहासात पहिल्यांदा मोठी राजकीय सोयीची संधी निर्माण झालेली आहे। पालघर लोकसभा मतदारसंघ हा भाजपला यावेळी अतिशय अडचणीचा ठरणार आहे। पालघर लोकसभेची रचना ही नागरी, डोंगरी आणि सागरी अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये सामावलेली आहे। सागरी भागामध्ये वाढवण बंदराच्या मुद्द्यावरून भाजपला मतदान करण्यास मच्छीमारांचा तीव्र विरोध आहे। तसेच डोंगरी भागामध्ये जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठ्याच्या घोटाळ्यावर भाजपने दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली आहे। महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण पालघर ग्रामीण परिसर पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त आहे। अशा वेळी भाजप जलजीवनच्या पाणीपुरवठ्याच्या घोटाळ्याच्या मुद्द्यावर भूमिका घ्यायला तयार नाही। त्यामुळे भाजपच्या विरोधात पालघर ग्रामीणमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे। तसेच नागरी भागात देखील भाजपला तीव्र विरोध आहे। ख्रिस्ती, दलित, मुस्लिम या अल्पसंख्याक मतदारांमध्ये थेट भाजपच्या विरोधात मतदान करण्याचा विचार व्यक्त होत आहे। एकूण परिस्थितीत महाविकास आघाडीकडे निवडणूक लढविण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे नसताना, भूतनिहाय व्यवस्थेचे कोणतेही नियोजन नसतानाही केवळ राजकीय आणि सामाजिक पटलावर भाजपला नागरी, डोंगरी आणि सागरी भागात तीव्र विरोध असल्याचे चित्र सध्या स्थितीत स्पष्टपणे दिसत आहे। अशा सकारात्मक परिस्थितीमध्ये पालघर लोकसभेच्या बाबतीत उद्धव ठाकरे कायम बॅकफूटवर राहिले आहेत। पालघर लोकसभा जिंकण्याची महाविकास आघाडीला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंना मोठी राजकीय संधी उभी आहे। अशा सकारात्मक परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी सक्षम उमेदवाराचा पर्याय उद्धव ठाकरे यांच्या समोर सुचवला। काशीनाथ चौधरी यांना शिवसेनेतून उमेदवारी द्यावी असा उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता। सुधीर ओझरे आणि भारती कांबडी यांच्यापेक्षा काशीनाथ चौधरी हे अधिक सक्षम उमेदवार होते, परंतु उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची सूचना अधिक गंभीरपणे घेतली। घटक पक्षांनी ठरवून कट करून उद्याच्या आपल्या राजकीय स्वार्थासाठी काशीनाथ चौधरींना विरोध दर्शविला आणि सुधीर ओझरे व भारती कांबडी यांचे नाव सुचवले। मात्र घटक पक्षाची ही सूचना उद्धव ठाकरे यांनी तपासून पाहिली नाही। उद्धव ठाकरे यांनी घटक पक्षाला काशीनाथ चौधरी यांना निवडून दिला तर विधानसभेला आम्ही तुमच्या विजयाची खात्री देऊ अशी बोलणी करणे अपेक्षित असताना उद्धव ठाकरे यांनी सहकारी घटक पक्षांनी केलेली सूचना गंभीरपणे घेतली व काशीनाथ चौधरी यांचा विचार थांबवला। आधीच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आहे, त्यात उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेमुळे अधिक भर पडली आहे। विशेष म्हणजे घटक पक्षांची भूमिका ही बहुजन विकास आघाडी म्हणजे हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय सोयीचा विचार करणारी आहे असा संताप आता शिवसैनिकांमध्ये उघडपणे व्यक्त होत आहे। घटक पक्षांच्या नेत्यांनी काशीनाथ चौधरी यांच्या उमेदवारीला जो विरोध केला त्या विरोधामध्ये त्या नेत्यांचे वैयक्तिक स्वार्थाचे राजकारण दडलेले आहे। घटक पक्षांच्या नेत्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा मात्र काशीनाथ चौधरींच्या उमेदवारीला पाठिंबा होता, कारण घटक पक्षातील आणि एकूण महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांच्या मनात भाजपचा पराभव करण्याची चीड आहे। परंतु घटक पक्षातील नेते स्वतःच्या सोयीची खिचडी स्वतःपुरती कशी शिजवता येईल याच कटकारस्थानात रमलेले आहेत असा संताप उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे। राजकीय पटलावर पालघर लोकसभेमध्ये नागरी, डोंगरी आणि सागरी परिसरात भाजपच्या विरोधात वातावरण आहे, परंतु अशा परिस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उदासीन आणि घटक पक्षांच्या आयत्या मदतीवर भरोसा करण्याची भूमिका उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे। अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।